नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण आता 2025 मध्ये आलोत आणि 2025 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम-पी-एस-सीनं एक नवीन अभ्यासक्रम आणलेला आहे. शेवटची एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची आहे आणि जी पुढली एक्झाम होते ती आपली डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची होत आहे. हा एक फार मोठा बदल याच्यामध्ये केला जात आहे. आणखी मेन्स जी आहे शेवटच्या पद्धतीची आणखी व्हायची आहे. एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस हा सगळा वाद सुरू आहे. त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये आपल्याला पुढल्या महिन्यामध्ये आणखी एक्झाम होईल. पण त्यानंतर आपल्याला नवीन पॅटर्नला सामोरं जायचं आहे. आणि मग हा नवीन पॅटर्न जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की नवीन पॅटर्नमध्ये काय महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. महत्त्वपूर्ण बदल हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकच तो कुठला आहे तर तो म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा जो काही मेनचा पॅटर्न होता तो आपल्याला डिस्क्रिप्टिव्हला गेलेला आहोत आपण. आता याचे पूर्णपणे आपण सगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पुन्हा अभ्यासाची पद्धत काय असावी. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सिलेबस काय आहे. एम-पी-एस-सीने डिक्लेअर केलेला आहे, सिलेबस दिलेला आहे, पण त्या सिलेबसला अनुसरून आपल्याला अभ्यासाची तयारी आता वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहे. कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती, पॅटर्न वेगळा असल्यामुळं पूर्वीच्या पद्धतीची आता जी काही आपण अभ्यास करणार ती पद्धत वेगळी असायला हवी आहे. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त अभ्यास करावा लागायचा नाही. कारण इथं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे मेमोरायझेशनला जास्त महत्त्व होतं आणि समोर दिलेल्या फॅक्ट मधूनच तुम्हाला विश्लेषण करायचं होतं. पण आता इथं मात्र काय आहे तर तुम्हाला डेप्थ मध्ये अभ्यास करावा लागेल. कारण आता सिलेबस हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मांडायचा आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त अभ्यासाला महत्त्व नाही तर आता इथून प्रेझेंटेशनलाही महत्त्व येणार. तुमची लेखनाची स्टाईल ही डेव्हलप करावी लागणार. या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. तर आपण हा जो काही 2025चा नवीन प्रवास आहे तो कसा करावा या दृष्टिकोनातून हा एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहोत. आपण पाहूया की नेमका कशा पद्धतीनं समोर आपल्याला जायचं आहे. कारण आता तेवढाच कस लागणार आहे. कारण बैठक क्षमताही वाढवावी लागेल. 3 तास तुम्हाला लिहावं लागणार आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला आतापासून करणं गरजेचं आहे. अगदी शेवटच्या क्षणी येऊन मी अगदी म्हणजे आपण क्रिकेटच्या भाषेत म्हणायला गेलो तर वन डे मॅचेस संपल्या, आता टेस्ट सिरीजचा जमाना पुन्हा एकदा येतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कॉम्पिटिशनलाही तुम्हाला आणखी थोडासा विस्तार झालेला आहे. कारण आतापर्यंत फक्त एम-पी-एस-सी म्हटलं की एम-पी-एस-सीची तयारी करणारी वेगळी मुलं आणि यू-पी-एस-सीची तयारी करणारी वेगळी मुलं होती. पण आता इथून पुढे तुम्हाला यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी एकत्रितरित्या आपल्याला करता येणार आहे. कारण दोन्हीचा सिलेबस हा ऑलमोस्ट 80 to 90% सारखा झालेला आहे. 80 to 90% का म्हणतोय आपण तर 10% हा सिलेबस उलट एम-पी-एस-सीचा वाढलेला आहे. कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो वेगळा थोडासा करावा लागणार आहे. तर त्यामुळं एकाच वेळी आपल्याला 2 निशाने यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी दोन्हीची तयारी होणार आहे. हा एक बेनिफिट आहे. पूर्वीच्या काळामध्ये एम-पी-एस-सीच्या ज्या काही परीक्षा असतील तर त्या एम-पी-एस-सीच्या परीक्षांमध्ये आपण पाहतोय की 300-400 ज्या जागा असतील या 300-400 जागासाठीच तयारी करावी लागायची. पण आताही जर जागा तेवढ्याच असले तरी पण यू-पी-एस-सीच्या ज्या काही 800 ते 1000 जागा असतात त्या 800 ते 1000 जागांची तयारी तुम्हाला या एम-पी-एस-सीच्या अभ्यासक्रमामधून यू-पी-एस-सीची ऑटोमॅटिक होणार आहे. म्हणजे तुमच्या पुढे जवळपास 1300-1400 जागांचं एक आणखी ग्राउंड मोठं विस्तारलेलं आपल्याला मिळणार आहे. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट इथून पुढे आपल्याला लाभणार आहे हे लक्षात असू द्या. तर या दृष्टिकोनातून आपण आता हा काय आहे मागोवा घेऊया अभ्यासक्रमाचा. बेसिकली अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला बऱ्यापैकी व्हिडिओज म्हणा किंवा सिलेबस जो आहे तो इझिली अवेलेबल होतोय. एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवरती आहे, अनेक टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, यूट्यूबवरती मिळेल. पण याच्याही पुढे जाऊन आपल्याला अभ्यासाबद्दलची दिशा समजून घेणं फार गरजेचं आहे. जे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की आणखीही बरेचसे म्हणजे जे काही आपले पूर्ण जो काही एक हा नवीन मीडिया आहे, सोशल मीडिया जो काही यूट्यूबच्या माध्यमातून आहे तो सगळा अजून आत्ताही जुन्याच सिलेबसवरती आधारित आहे. जुन्याच पॅटर्नला अजूनही कन्सिडर्ड करून आहे. नवीन याच्यामध्ये फारसं काही तुम्हाला आणखी मार्गदर्शनात्मक मिळालेलं दिसून येत नाही. तर हा एक आपण त्याच्यासाठी हा एक योग्य दिशेनं हा प्रवास म्हणूया आपण.
एमपीएससी मध्ये आता यूपीएससी सारखंच पूर्व परीक्षा, जी की पूर्व परीक्षा पूर्वी तीच होती आणि आता ही तीच असणार आहे. यामध्ये कुठलेही बदल असणार नाहीत. 2 पेपर, एक जीएस पेपर आणि दुसरा सीसॅटचा पेपर. त्यानंतर मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला आता इथं पुन्हा 2 पद्धतीनं पॅटर्न पाहायला मिळतील. एक अनिवार्य विषय कंपल्सरी आणि दुसरं वैकल्पिक विषय. हे आता सगळ्यात चॅलेंजिंग असणार आहे, वैकल्पिक. तर वैकल्पिक विषय हा एक सगळ्यात मोठाचा आपल्याला फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आहे तसाच आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स, चालू घडामोडी. हा पॅटर्न काही बदललेला नाहीये. सीसॅट मध्ये आपल्याला पाहतोय की आपण सीसॅट मध्ये काय आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणता येऊ शकेल. कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण पाहिलं तर मग डिसिजन मेकिंग म्हणतो आपण, किंवा पण हे सगळा कॉम्प्रिहेन्शनचाच प्रकार आहे. तर इंटरपर्सनल स्किल्स आहे, डिसिजन मेकिंग आहे, त्या सिलेबसला थोडासा एक्सपांड केलेला दिसून येईल. पण आपल्याला बेसिकली जर बघितलं तर हे सगळं कॉम्प्रिहेन्शनच आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. म्हणजे उतार्यावरचेच प्रश्न असणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही काही फारसा फरक या ठिकाणी नाहीये हे आपण पाहतो. मग हिस्ट्रीमध्ये आहे एन्शंट, मिडीवल, मॉडर्न. जिओग्राफीमध्ये अगदी आपण फिजिकल जिओग्राफी, वर्ल्डची, इंडियाची, महाराष्ट्राची. त्यानंतर पॉलिटीमध्ये आपल्याला इंडियन पॉलिटीवरती प्रश्न. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी या दोन्हीशी रिलेटेड. एन्व्हायरमेंटमध्ये पुन्हा आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न. मग कन्सेप्च्युअलमध्ये जर बघितलं तर आपल्याला 2 पद्धतीने प्रश्न पाहायला मिळतील. एक करंट रिलेटेड प्रश्न आहेत आणि जे बेसिकशी रिलेटेड आहेत ते. त्यानंतर जनरल सायन्स. जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान म्हणतो आपण, सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाही आहे, तर सामान्य विज्ञानावरती येणारे प्रश्न. आणि त्याचबरोबर चालू घडामोडी. चालू घडामोडीचा हा सगळ्यांशी होणारा टेस्ट जो आहे तो आहेच आहे. आणि त्याचबरोबर चालू घडामोडी वेगवेगळ्या स्वरूपातल्या, जसं की खेळाशी रिलेटेड आहेत, याच्याशिवाय इकॉनॉमीशी रिलेटेड आहेत, सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत, व्यक्तींशी रिलेटेड आहेत. या सगळ्या बाबी आपल्याला ह्याच्यामध्ये इन्क्लुझिव्हली आपल्याला पाहतो आपण. सीसॅट हा ऑब्विसली क्वालिफाईंग आहे, याच्यामध्ये काही फारसा बदल नाहीये. मॅथ्स, रिझनिंग, गणित, बुद्धिमापन आणि कॉम्प्रिहेन्शन, उतार्यावरचे जे काही प्रश्न आहेत आकलन क्षमतेशी रिलेटेड हे. तर हा एक बेसिक पॅटर्न जो आहे तो ऍज इट इजच ठेवलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. मग आता बदल कुठं आहे, तर तो बदल आहे मुख्य परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेमध्ये बदल कुठला आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये अनिवार्य विषय. आता या अनिवार्य विषयामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मराठी आणि दुसरा इंग्रजी हे दोन्हीही फक्त क्वालिफाईंग आहेत. 10वी बेसवरती असेल. 10वी बेसवरती म्हणजे काय आहे की तुमचं फक्त निबंध लेखन, पत्रलेखन, पॅराग्राफ रायटिंग, ट्रान्सलेशन, 1/3 करणं, सारांश लेखन आणि त्याचबरोबर काही ग्रामर, अशा पद्धतीचं ही रचना असणार आहे मुख्य परीक्षेमधल्या अनिवार्य विषयांची. याच्याशिवाय अनिवार्य विषयांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की ते म्हणजे काय आहे, एसेचा पहिला पेपर, निबंध. हा निबंध जो आहे हा 250 मार्कांना आहे, 250 मार्क्स. आता 250 मार्काला निबंध ज्या वेळेस विचारला जाणार आहे त्यावेळेस अगदी साहजिकच आहे की तुमच्या पहिल्या पेजला निबंध सुरू झालाय, पहिल्या लाईनला, आणि त्याच पेजवरती शेवटच्या लाईनला इथं संपलाय. एवढ्यामध्ये संपवून चालणार नाही. कारण अगदी युपीएससीनं जो काही पॅटर्न दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहतो, 125 मार्काचे 2 निबंध आहेत. आपण कन्सिडर करून चाललोय की एमपीएससी पण तशाच पद्धतीने विचारेल, कारण का युपीएससीचे ऍज इट इज सिलेबस कॉपी झालेले आहे.
यामध्ये काही फारसं वेगळं नाही आहे, शब्दांचा खेळ फक्त झालेला आहे. मग पॅटर्न ही तसाच असेल कन्सिडर केलं तर 125 मार्क तुम्हाला 1-2 पेजेसला देऊ शकतील का कोणी? नाही. तर आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट जर बघितला तर आपल्याला दिसून येतं की 10 मार्कासाठी 100 शब्द लिहायला पाहिजेत. 10 मार्कासाठी 100 शब्द लिहायचे आहे म्हणजे याचा अर्थ 100 मार्कांसाठी आपल्याला 1000 शब्द लिहायचे आणि 125 मार्कांसाठी आपला निबंध जो आहे तो 1000 शब्द ते 1200 शब्दांमध्ये होणं गरजेचं आहे. मग आपण जर बघितलं तर आपल्याला एका पेजवरती 90 ते 125 शब्द वर्ड्स लिहू शकतोय आपण. प्रत्येकाच्या लिखाणाच्या स्टाईलवर डिपेंड आहे, पण साधारणतः 100 शब्द एका पेजवरती म्हटलं तर 10 ते 12 पेजेस आपल्याला निबंध लिहावा लागणार आहे. त्यावेळेस कुठं आपल्याला 125 मार्कांपैकी जास्तीत जास्त मार्क मिळवता येऊ शकणार आहेत. निबंधाचा पेपर हा सगळ्यात महत्वपूर्ण पेपर आहे, कारण इथं तुमच्या आकलन क्षमतेला, इथं तुमच्या ज्ञानाच्या क्षमतेला, तुमच्या त्या ज्ञानाच्या डेप्थला फार महत्व आहे. तुम्ही फक्त वरवरचा विचार करताय का डेप्थला जाऊन विचार करताय, ह्या सगळ्या बाबी दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. अगदी उदाहरण जर आपण याच्यामध्ये एखाद्या विषयाशी रिलेटेड आपण जर बघूया तर आपल्याला लक्षात येईल की समजा आता महाराष्ट्रामध्ये आपण कन्सिडर करूया की विजेची आपल्या इथं कमतरता आहे. मग आता विजेची कमतरता आहे आणि त्या रिलेटेड आपल्याला निबंध लिहायचा आहे की भारतामधील ऊर्जा समस्येशी रिलेटेड किंवा ऊर्जा समस्येवर उपाय. तर मग भारताची ऊर्जा समस्या, मग भारताची म्हणूया किंवा महाराष्ट्राची म्हणूया, जे काही असेल ते, फक्त आपल्याला ऊर्जा समस्या हा विचारात घ्यायचा आहे. मग ऊर्जा समस्याशी रिलेटेड ज्यावेळेस आपण लिहिणार त्यावेळेस मग ऊर्जा काय आहे, ऊर्जेची गरज काय आहे, ऊर्जा असेल तर काय, ऊर्जा नसेल तर काय, आणि मग ऊर्जा मिळवण्याचे प्रकार काय आहेत, ऊर्जा मिळवण्याचे सोर्सेस काय आहेत, ऊर्जा नसेल तर काय होऊ शकणार आहे, मग ती स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय, आणि मग आता जे काही भरून काढण्यासाठी होणारे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये काय काय केलं जाऊ शकतंय, आणि ह्याच्यासाठी मग आपल्याला जे काही आपण सोर्सेस जर आपण याच्यामध्ये विचारात घेतले, पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा. मग या पारंपरिक आणि अपारंपरिक हे दोन्ही स्रोत आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत. याच्याशिवाय डिस्ट्रीब्युशन लाईन ज्या आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, त्या बदलाव्या लागतील. मग त्याचे स्लिपेजेस कमी होणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागतोय. म्हणजे अगदी मूळतः बेसिक पासून एंड पॉइंट पर्यंत आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला निबंधाच्या पेपरमध्ये तुमचा आवाका वाढवावा लागणार आहे. आणि निबंधाचा पेपर तुम्हाला कधी चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल, ज्यावेळेस तुमच्या पुढल्या 4 GS पेपरवरती कमांड असेल त्यावेळेस तुम्हाला सोडवता येणार आहे, अदरवाईज येणार नाही. कारण निबंध जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल, मागच्या 10 वर्षातले निबंध काढून पहा कसे आहेत. तर मागच्या 10 वर्षातले निबंध कुठले सामाजिक असू शकतात, त्याचबरोबर कुठले आर्थिक रिलेटेड असू शकतात. याशिवाय आपण जर बघितलं काही सायन्सशी रिलेटेड, S&T सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड निबंध आहेत. याच्याशिवाय आपण जर बघितलं तर काही फिलॉसॉफिकल असू शकतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निबंधाचे विषय आहेत आणि मग हे सगळ्या विषयांशी रिलेटेड आपल्याला त्यातलं बेसिक नॉलेज असेल तरच आपल्याला निबंध लिहिता येऊ शकणार आहे. म्हणजे पुढले जे 4 GSचे पेपर आहेत त्या GSच्या पेपरवरती डिपेंड्स असणार आहे सॉरी, की आपल्याला पुढील हा निबंधामध्ये मार्क्स किती मिळू शकणार आहेत. आणि आपल्याला 3 तासामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर हजार म्हणलं तर 2000 शब्द लिहावे लागणार आहेत, हे लक्षात असू द्या. तर हा एक सगळ्यात महत्वाचा मोठा इम्पॅक्ट असणार आहे. जर समजा तुमचा निबंध 2 आणि 3 पेजेसमध्ये संपणार असेल तर तुम्हाला 125 पैकी जास्त मार्क मिळू शकणार नाहीत. आणि ज्याचा निबंध 10 पेजेसला संपणार आहे ऑब्विसली त्याला तुमच्यापेक्षा 10 मार्क तरी जास्तच मिळणार आहेत. आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की हा निबंधाचा पेपर तुम्हाला पोस्ट मिळवून देणार का नाही हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर त्यामुळं नवीन सिलेबसमध्ये निबंधाचा पेपर हा सगळ्यात महत्वपूर्ण सिलेबस, हा महत्वपूर्ण पेपर असणार आहे. कारण काय, GSच्या सगळ्या पेपरमध्ये हा बऱ्यापैकी सर्वांचं नॉलेज आणि डेप्थ ही आता मेन्सला आल्यानंतर सारखी असू शकते, पण एखाद्या विषयाची आकलन क्षमता ही वेगळी असण्याची शक्यता
निश्चितच प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि त्यामुळे निबंधामधील मार्क्स हे तुम्हाला पोस्ट मिळतील का नाही हे डिपेंड्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहेत, हे लक्षात असू द्या. पुढे जर गेलं तर आपल्याला जीएसचे 4 पेपर दिसत आहेत. याच्यामध्ये GS1 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? GS1 मध्ये हिस्ट्री आहे. आता आपण इथं पूर्ण सिलेबसचा जो काही एक छोटासा समारोप घेतोय त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेंड करून घेण्यासाठी हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतं? इथं आपल्याला कल्चरल हिस्ट्री म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की सांस्कृतिक इतिहास. ठीक आहे, सांस्कृतिक इतिहास हा प्राचीन असणार आहे, मध्ययुगीन असणार आहे आणि आधुनिक भारताचा असणार आहे. तर त्यामुळे आपल्याला थोडक्यात काय एन्शंट, मिडिवल, मॉडर्न तिन्ही अभ्यास करावा लागणार आहे. सांस्कृतिक इतिहास आहे. दुसरं याच्यामध्ये इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे राष्ट्रीय चळवळीशी रिलेटेड इंडियन नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय चळवळ थोडक्यात म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर ह्याच्यामध्ये जगाचा इतिहास. तर हे महत्वपूर्ण असे 4 पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की GS1 मध्ये हिस्ट्री हा पहिला टॉपिक असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक सांस्कृतिक इतिहासाशी रिलेटेड, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत आणि जगाचा इतिहास ह्या सगळ्यांची तयारी करावी लागणार आहे. म्हणजेच ओव्हरऑल इतिहास हा पूर्ण अभ्यासावा लागणार आहे हे आपल्याला दिसून येतं. याच्यामध्येच दुसरा पॉइंट काय आहे? जॉग्राफी म्हणजे भूगोल. आता इथं जो काही भूगोल विचारला जाणार आहे तर तो पहिल्याच्या प्रिलिमच्या येणाऱ्या भूगोलापेक्षा वेगळा असणार आहे. कारण आपण जर युपीएससीचे जे मागचे प्रिव्हियस इयर PYQ जर बघितले मेन्सचे तर त्याच्यामध्ये आपल्याला आयडिया येईल की इथला भूगोल कसा असणार आहे. तर इथं नॅचरल रिसोर्सेस आणि भारताच्या गरजा आणि त्याच्यावरचे उपाय याच्या अनुषंगाने हा भूगोलाचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे उदाहरण काय? ऊर्जा समस्या, पुन्हा एकदा खनिज समस्या. खनिज संपत्ती महत्वपूर्ण आहे कारण औद्योगिकरण करायचं असेल तर खनिज संपत्ती महत्वपूर्ण आहे. मग भारतामध्ये सगळीच खनिजे उपलब्ध असणार आहेत का? क्रूड ऑइल सगळ्यात महत्वपूर्ण आहे आपल्या भारताच्या इकॉनॉमी मधलं योगदान आणि क्रूड ऑइल नाहीये. मग त्या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागणार काय आहे काय नाही. तर हे सगळं जॉग्राफीशी रिलेटेड आहे. आणि मग इथं आपल्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, आणि मग ही नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ही साधन संपत्ती कशासाठी महत्वपूर्ण आहे? भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. आणि हा भारताचा विकास हा याच्यावरती डिपेंड आहे. आणि मग हे आपल्याला याचं जर आपल्याला समायोजन करायचं असेल तरच विकास साधता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून भूगोलाचे प्रश्न जे आहेत हे अगदी पारंपरिक पद्धतीच्या प्रश्नांपेक्षा वेगळे असणार आहेत, हे लक्षात असू द्या. देन आफ्टर आपण जर बघितलं तर याच्यामधला तिसरा महत्वपूर्ण पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे? समाज व्यवस्थेशी रिलेटेड भारतीय समाज. मग हा भारतीय समाज जर बघितला तर मग भारतीय समाज व्यवस्था जी आहे याच्याशी जे काही प्रश्न आहेत तर ते बेसिकली ग्लोबलायझेशन, जो काही आता पारंपरिक पद्धतीचा जो समाज होता त्याच्यानंतरचा जो समाज आहे, बदलता समाज जो आहे, याच्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. जागतिकीकरण म्हणतो आपण, तर त्या जागतिकीकरणाचा प्रभाव काय पडतोय? आता अलीकडील काळामध्ये पुन्हा रिव्हर्स ग्लोबलायझेशन ही एक कन्सेप्ट यायला लागलेली आहे, जे अगदी काल जे काही वर्ल्ड टेरिफ वॉर सुरू झालेला आहे, ट्रम्प यांनी सुरू केलेलं, तर त्या वर्ल्ड टेरिफ वॉरचा एक म्हणजे उदाहरण म्हणजेच काय? रिव्हर्स ग्लोबलायझेशन आहे. मग त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा पडू शकतोय काय नाही, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं की भारतीय समाज व्यवस्था त्या रिलेटेड प्रश्न. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जर बघितलं तर उदाहरण म्हणून देतोय आपण, बदलता समाज कसा आहे आणि प्रश्न कसे असू शकतात. महिलांबद्दलचा प्रश्न म्हणजे भारतातील महिला आणि त्यांच्यावरती ग्लोबलायझेशनचा झालेला इम्पॅक्ट आहे. याचा जर विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की भारतीय समाजामध्ये आपण जर पाहिलं तर पारंपरिक दृष्ट्या महिला घराच्या बाहेर जात नव्हत्या.
महिला शिक्षणासाठी जायच्या नाहीत किंवा महिला अगदी व्यवसायासाठी किंवा महिला या नोकरीसाठी जायच्या नाहीत. महिलांची वेशभूषा ही ठरलेली असायची. आणि आता काय पाहतोय आपण, महिला या शिक्षणासाठी बाहेर पडतायत, महिला या कमवण्यासाठी बाहेर पडतायत, व्यवसायासाठी बाहेर पडतायत, नोकरीसाठी बाहेर पडतायत. त्यांच्या वेशभूषेमध्ये फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कधी आपल्या आजी आणि पणजीनं कधी आपल्याला जीन्स घातलेली पाहायला मिळणार आहे का? तर मिळणार नाही. आता आपल्याला ते सहजपणे पाहायला मिळतं. हा फरक जो आहे, हा फरक आपल्याला फक्त पाहायचा आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे, लिहून दाखवायचा आहे की काय आहे. फक्त ऑब्झर्वेशन क्षमता ही आपल्याला समजली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून हा पॉइंट महत्वाचा आहे. तर सेकंड फर्स्ट पेपर हा 250 मार्कांचा. त्यानंतर GS2 हा पण 250 मार्कांचा आहे. याच्यामध्ये दोन प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. तो म्हणजे पॉइंट कुठले आहेत, ए आणि बी आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, राज्य व्यवस्था म्हणूया आपण, आणि त्या व्यवस्थेचा मूळ आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचा गाभा. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत, करंट रिलेटेड प्रश्न आहेत, हे सगळेच आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि दुसरं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय संबंध हार्डली आपल्याला 20-25 देश असतील आणि त्यांच्याशी रिलेटेड संबंधच आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर हा सेकंड पेपर भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे मग तुमचं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचबरोबर जे काही न्यायमंडळ आहे, त्याचबरोबर जे काही कार्यकारी मंडळ आहे, त्याचबरोबर कायदे मंडळ आहे, निवडणूक आयोग आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्याशी रिलेटेड करंट रिलेटेड करून प्रश्न विचारले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध जसं भारत अमेरिकेचे संबंध असू शकतील, भारत चीनचे असतील, भारत पाकिस्तानचे असतील, भारत श्रीलंकेचे असतील, जे काही आहेत तर त्या रिलेटेड प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतील. तर अशा पद्धतीने सेकंड पेपर हा सुद्धा 250 मार्काला असणार आहे. त्यानंतर GS3 याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे 3 ते 4 पॉइंट्स पाहायला मिळतील. याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय, भारतीय अर्थव्यवस्था. मग आता या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था म्हटलं तर आपल्याला दिसून येतंय की पूर्ण इंडियन इकॉनॉमीमध्ये जे काही स्ट्रक्चरल किंवा अनस्ट्रक्चरल किंवा ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्याच म्हणजे इकॉनॉमी, पॉलिटिकल इकॉनॉमी कशा पद्धतीनं चालवली जाते, हाताळली जाते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला बेरोजगारी, रोजगारी, जे काही बँकिंग सिस्टम आहे, सगळ्याच बाबी अंतर्भूत केल्या आहेत. फक्त त्या करंटला रिलेटेड असून आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आत्ताचा जो काही जुना सिलेबस आहे त्याच्यामध्ये पण हे आहे, पण ते ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं आहे आणि हे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं. जसं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मेक इन इंडिया कधी सुरू झालं, कुठल्या राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू झालं. आता काय असू शकतंय, मेक इन इंडियाचा प्रभाव काय पडलाय, मेक इन इंडिया असण्याचा आणि नसण्याचा प्रभाव काय आहे, मेक इन इंडियामुळे भारतातील बेरोजगारीवरती परिणाम काय झालेला आहे, रोजगारीवरती काय परिणाम झालेला आहे, मेक इन इंडियामुळे उद्योगावरती काय परिणाम झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांचं स्वरूप बदललेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं तर दिसून येईल दुसरा याच्यामधला पॉइंट आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो आपण, तर प्रश्न तंत्रज्ञानावरती विचारले जाणार आहेत. तंत्रज्ञान म्हणजे काय, जे काही विज्ञान आहे त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे तंत्रज्ञान थोडक्यात. मग ते काय आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. याच्याशिवाय आपण जर बघितलं तर नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. करंटला रिलेटेड करून, भारताला रिलेटेड करून आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. जसं भारतातील रोबोटिक्सचा परिणाम किंवा आतापर्यंत काय काय केलेलं आहे, पुढे भविष्यामध्ये काय असू शकतं. AI हा एक सगळ्यात महत्वाचा अलीकडील काळात महत्वाचा बाब आहे. त्याचा परिणाम समाजावरती, त्याचा परिणाम इकॉनॉमीवरती, त्याचा परिणाम तुमच्या तंत्रज्ञानावरती, त्याचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवरती, त्याचा परिणाम राजकारणावरती काय असणार, या दृष्टिकोनातून आपल्याला थिंकिंग करावी लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये पर्यावरणाशी रिलेटेड पुन्हा प्रश्न येणार आहेत. पर्यावरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्याबद्दल आपण जे काही वेगवेगळ्या परिषदा घेतो, मग त्या आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील, मग त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय, त्याचबरोबर त्याचं महत्व काय आहे,
ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये आपल्याला अंतर्भूत करायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षा. आता अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय आहे? अंतर्गत सुरक्षेवरती येणारे प्रश्न म्हणजे काय, तर तुमचं नक्सलिझम आहे, टेररिझम आहे, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणून पण आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्यावरती इकॉनॉमी डिस्टर्ब झाली की तुमचं पूर्ण देश डिस्टर्ब होतो. तर अंतर्गत सुरक्षेचे वेगवेगळे घटक आहेत. मग या दृष्टिकोनातून अंतर्गत सुरक्षेवरती येणारे प्रश्न आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपत्ती व्यवस्थापन. आता हा सगळा जो घटक आहे तो पूर्ण सिलेबस हा एकमेकाशी रिलेटेड आहे, हे लक्षात असू द्या. जसं इकॉनॉमी आणि विकास, तो विकास साधायचा आहे तर विज्ञान तंत्रज्ञान आवश्यक आहे, पर्यावरण आवश्यक आहे. आणि विकास साधायचा असेल तर अंतर्गत सुरक्षा पण महत्वपूर्ण आहे, त्याच्याशिवाय विकास साधता येत नाही. आणि आपत्ती व्यवस्थापन तेवढंच महत्वपूर्ण आहे, कारण आपत्ती निर्माण झाल्या, जसं की समजा सुनामी आली, भूकंप झाला, तर विकासावरती परिणाम होणार आहे, पर्यावरणावरती परिणाम होणार आहे. मग तो आपत्ती व्यवस्थापन करायचा असेल तर विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामुळे अंतर्गत सुरक्षा म्हणजे जे काही समाज व्यवस्था आहे पूर्णपणे ढवळून निघणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत. हा पेपरमध्ये हे सगळे टॉपिक्स दिलेले आहेत, त्याचं रिझनच आहे की हा पूर्ण पेपर एकमेकाशी रिलेटेड आहे. आणि हे एकमेकाशी रिलेटेड अभ्यासक्रम तो समजून घेऊन त्याचे लिंकेजेस करून अभ्यास करणं फार गरजेचं आहे. हा पूर्णपणे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हा महत्वपूर्ण पेपर आहे, 250 मार्काला असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा GS4, हा पण 250 मार्काला. इथिक्स आपण म्हणतो त्याला, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. हा जर पेपर बघितला तर मूल्य, नैतिकता याच्याशी रिलेटेड आहे. समाजातील नैतिकता या बदलत चाललेल्या आहेत आणि त्या रिलेटेड हा अभ्यासक्रम असणार आहे. समाजाच्या नैतिकता आपण पाहतो की उदाहरणच घेतलं तर आपण साधं म्हणजे भ्रष्टाचार आता हा मान्य होत चाललेला आहे. त्याचबरोबर विवाहबाह्य संबंध पण मान्य होत चाललेले आहेत. तर हे आपण पाहतोय की काळाच्या ओघामध्ये नैतिकतेच्या व्याख्या बदलत असतात, त्याचा परिणाम मूल्यावरती होतोय. हे सगळ्या बाबी त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये दोन पद्धतीने UPSC प्रश्न विचारते. एक बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे केस स्टडीज म्हणून. आता हाच पॅटर्न आपण म्हणू शकतोय की UPSC पण फॉलो करेल. तर या दृष्टिकोनातून हे आपण पाहतो. मग बेसिक कन्सेप्ट आणि ह्या बाबी जर बघितल्या तर हा प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असणार आहे. हा अभ्यास कुठल्याही पुस्तकातून व्यवस्थितपणे होणार नाही, हा समजून घ्यायचा आहे, डिस्कशनच्या माध्यमातून होणारा अभ्यास आहे, हे लक्षात असू द्या. हा कुठलं तरी पुस्तक घेतलंय, मी वाचलंय म्हणजे मला कन्सेप्ट समजल्या असं नाही होऊ शकत, कारण भ्रष्टाचाराची व्याख्या बदलते, प्रत्येकाचा अप्रोच बदलतोय. एखाद्याला भ्रष्टाचार चांगला वाटतो म्हणून तो करतोय, पण ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे. पण त्याचा परिणाम समाजावरती काय होतोय, त्याचा परिणाम आदर्शावरती काय होतो, पुढल्या पिढीवरती काय होतो, त्या दृष्टिकोनातून भ्रष्टाचार योग्य म्हणायचा का अयोग्य म्हणायचा हे ठरवता आलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून ह्या बेसिक कन्सेप्ट पुस्तक वाचून होणारा नाहीये, तर ह्या समजून घ्यायच्या आहेत. आणि याच्या ठिकाणी तुम्हाला एका मेंटॉरची गरज भासणार आहे, हे लक्षात असू द्या. हा पेपर तुम्हाला मेंटॉरच्या शिवाय तयारी फक्त तुमच्या पुस्तकामधून करता येऊ शकणारा नाहीये. त्यामुळं हा एक महत्वपूर्ण पेपर आहे 250 मार्काला. केस स्टडीज सेम पद्धतीनं, तुम्ही अधिकारी म्हणून बसलाय, तुमच्या पुढे या समस्या आल्या आहेत, तुम्ही काय निर्णय घ्याल. असं नाहीये की कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये एका व्यक्तीचं नाव घेतलंय आणि याच्या मतानुसार हे योग्य आहे, याच्या मतानुसार हे योग्य आहे असं होणार आहे, तर होऊ शकत नाही. म्हणून हा पेपर पुन्हा एकदा म्हणतोय तो समजून घ्यायचा आहे. तर बेसिक कन्सेप्ट त्याच्या वेगवेगळ्या आपल्याला ह्या करायच्या आहेत आणि या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण आहे. हा पेपर सगळ्यात महत्वपूर्ण आहे, कारण याच्यामध्ये मार्क्स तुम्हाला चांगलेही पडू शकतात आणि कन्सेप्टच नाही समजली तर मार्क्स सगळ्यात कमी पडू शकतात. म्हणून हा पेपर तुम्हाला डिसाइडिंग, एसएच्या नंतर दुसरा हा पेपर आहे जो तुमचं पोस्ट डिसाइड करणार आहे. ठीक आहे, त्यामुळं हे 4 पेपर GSचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मग वैकल्पिक विषय जे आहेत, तर हे वैकल्पिक विषय एकूण आपल्याला वैकल्पिक विषय एक आहे, ज्याच्यामध्ये 2 पेपर, पेपर 1 आणि पेपर 2, प्रत्येकी 250 मार्क. मग वैकल्पिक विषय कसे निवडावेत,
एक तरी मोस्टली तुमची आवड पहा, दुसरं त्या विषयाचा जीएस मध्ये काही रोल आहे का पहा, तिसरं त्या विषयाला कोणी तुम्हाला मेंटॉर आणि गाईड म्हणजे कोणी शिकवू शकणार आहे का पहा. तर अशा पद्धतीनं आपण विचारात घेऊन आपल्याला आपला वैकल्पिक विषय निवडायचा आहे, कारण हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याला जवळपास 1750 मार्काला मेन्स आहे आणि त्याच्यापैकी 500 मार्क याचे आहेत वैकल्पिक विषयाचे. याचा अर्थ 1/3 सिलेबस हा एका पेपरवरती डिपेंड आहे. तुम्ही पास होणार का फेल होणार हे हा पेपर डिसाईड करणार आहे. म्हणून इन का आउट ठरवणारा हा एक सगळ्यात महत्वपूर्ण फॅक्टर आहे. म्हणून तुम्हाला या पेपरला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे. डेप्थ तपासणारा हा पेपर असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मेन्सचा सिलेबस आहे आणि त्यानंतर मग आपण व्यक्तिमत्व चाचणी, पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण मुलाखत म्हणतो. तर ते मुलाखत म्हणणं चुकीचं आहे, कारण मुलाखत देण्या एवढे आपण आणखी मोठे झालेलं नाही. मुलाखत कुणी आपलं एमपीएससीच्या अध्यक्षाने आपली मुलाखत घ्यावं, आपण एवढे पण मोठे झालेलं नाहीये. तर ही पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी आहे. ते आपली चाचणी घेत आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाची. मग तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही सामोर आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जाताय, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तुमचं व्यक्तिमत्व विचारात घेतलं जाणार आहे. म्हणून याला व्यक्तिमत्व चाचणी म्हणतोय आपण. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व चाचणी 275. तुम्हाला पोस्ट मिळणार का नाही हे बाकीचे जीएसचे सगळे पेपर तुम्हाला डिसाईड करतील, पण कुठली पोस्ट मिळणार हे ठरवणार 275 मार्क. म्हणून व्यक्तिमत्व चाचणी पण तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि जीएसचे मुख्य परीक्षेचा सिलेबस जो आहे तो पण तेवढाच महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की काय करायला पाहिजे. तर बेसिकली मी एक 4-5 स्टेप सांगेन. 4-5 स्टेप कुठले आहेत. एक, बेसिक बुक्स म्हणजे कुठले, एनसीईआरटीचे जे बेसिक बुक्स आहेत त्याचं रीडिंग करा. सर्वजण सांगतील की क्वेश्चन पेपर पहा, क्वेश्चन पेपर पहा, पण पहिल्यांदा एनसीईआरटीचं रीडिंग केलं तर क्वेश्चन पेपर पाहू शकणार आहे ना. क्वेश्चन कुठला आहे, कुठल्या सिलेबसला आहे, कुठल्या विषयाशी रिलेटेड आहे हे तर समजायला पाहिजे, म्हणून क्वेश्चन पेपर्स. सेकंड स्टेप असणार आहे पीवायक्यू. मग ते पीवायक्यू तुमचे प्रीचे पण असतील आणि मेन्सचे पण असतील, ते दोन्ही पाहणं गरजेचं आहे. आणि मग थर्ड स्टेपमध्ये तुम्ही रेफरन्स बुककडे जाणं गरजेचं आहे. आणि मग चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही नोट्स मेकिंग करा. मग नोट्स मेकिंग करताना मायक्रो नोट्स आणि मॅक्रो नोट्स, म्हणजे मायक्रो नोट्स पहिल्यांदा काढणं. आजकाल आपण त्याला वेगळ्या भाषेमध्ये मायक्रो नोट्सलाच काय म्हणतो, माइंड मॅपिंग. तर वेगळं काही नाही आहे, तर ते शब्दांचा खेळ आहे, मार्केट आहे मोठं, त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं माइंड मॅपिंग म्हणजेच मायक्रो नोट्स थोडक्यात. कारण आपण नोट्स काढत असताना, मायक्रो नोट्स काढत असताना चार्ट वगैरे करून कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त डोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करतोच, तेच आहे, वेगळं काही नाही आहे. आणि मग यात नोट्सचं ज्यावेळेस एनलार्जमेंट करतो, मॅक्रोमध्ये जातो, तेच म्हणजे काय आहे तुमचं टेस्ट सिरीज, वेगळं काहीच नाही आहे. तर अशा पद्धतीने हे 5 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही यशस्वी व्हाल. यातली कुठलीही स्टेप जर फॉलो केली नाही तर ती गॅरंटी राहिली नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या 5 स्टेप आहेत, वेगळं काही नाही आहे. आणि हे करताना फक्त मेंटॉर तुमचा व्यवस्थित सोबत असला पाहिजे, कारण तुम्ही कुठं चुकताय, पेपरमध्ये काय लिहिताय, कसं लिहिताय, या बाबी समजणं गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला या पद्धतीनं हा अभ्यासक्रम करायचा आहे आणि त्या अभ्यासाच्या नंतर ह्या स्टेपनुसार अभ्यास करायचा आहे. कारण अभ्यास तर तुम्हालाच करावा लागणार आहे, दुसरं कोणीच करू शकणार नाही. आणि अभ्यासामध्ये तुमचं वेळेचं व्यवस्थापन आलं, सातत्य आलं. जर वेळेचं व्यवस्थापन नाही केलात, आज अभ्यास केला आणि 4 दिवस गॅप पडला आणि 5व्या दिवशी पुन्हा अभ्यासाला बसलाय, काहीच उपयोग नाही. सातत्य पण पाहिजे, रेग्युलर पाहिजे. तुम्ही 8 तास अभ्यास केलाय, पण तो 8 तास अभ्यास फक्त तुमच्या पुढं पुस्तक आहे का तो खरंच डोक्यामध्ये गेलाय हे पण फार महत्वाचं आहे. अन्यथा मग त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तलवार देता येईल, पण तलवारीला लढण्याचं बळ जे आहे ते तुम्हालाच निर्माण करावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्याशिवाय काहीच उपयोग नाही आहे. बंदूक एकाच्या हातात दिली म्हणजे तो बंदूक चालवू शकतो असं कधीच होऊ शकत नाही. तर त्यामुळं हे सगळं बंदूक देण्याचे प्रकार आहेत, पण चालवायची तुम्हाला आहे. त्याचं बळ तुम्हालाच निर्माण करायचं आहे, कारण भविष्य तुम्हाला निर्माण होणार आहे तुमचं ह्या 1 वर्षामध्ये, या 2 वर्षामध्ये. तर या दृष्टिकोनातून हा पूर्ण जर सिलेबस बघितला
तर त्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासाची मेथड या पद्धतीने करणं गरजेचं आहे. या मेथडनुसार अभ्यास केला तरच यश मिळणार आहे, अन्यथा यश हे पुन्हा एकदा म्हटलं जातं ना की यश हे 2 बोटं दूर राहिलं, म्हणजे स्वर्ग 2 बोटं दूर राहिला, तसं यशाची व्याख्या म्हणू शकतो की यश पुन्हा 2 बोटं दूर राहिलं. मग आपण मेन्समध्ये गळालो, अरे 2 मार्कातच गेलं, इंटरव्ह्यूमध्ये मला असेच प्रश्न विचारले म्हणून मार्क कमी पडले, असं काहीच नाहीये. यशाला एकच गोष्ट माहिती आहे, यश. अपयशाला अनेक गोष्टी माहिती आहेत. अपयशाला अनेक गोष्टी काय माहिती आहेत? मला मार्क कमी पडले, मला हा विषय अवघड, मला तो प्रश्न वेगळा विचारला, मला यावेळेस हे काम लागलं, मला तो आजार झाला. अपयशाला अनेक कारणे आहेत, यशाला कुठलंच कारण नाही. त्यामुळं यशस्वी व्हायचं असेल तर एकच आहे, ते सूत्र काय? हे 5 पॉइंट्स फॉलो करा, मेंटॉर चांगला घ्या, यशस्वी नक्की व्हा. धन्यवाद.